नमस्कार. आजचा विषय जग बदलणारा शोध स्वतःच लावला आणि तरीही अब्जावधीचा व्यवसाय गमावला. कोडॅकची सर्वात महाग चूक. सर, जर मी तुम्हाला सांगितलं की आयफोन ऍपलने नाही बनवला असता तर? विद्यार्थी गोंधळला. म्हणजे? प्राध्यापक हसले. मग म्हणाले, आणखी मोठा प्रश्न विचार. जर एखाद्या कंपनीने भविष्याचा शोध लावला आणि तरीही ते भविष्य दुसऱ्याच्या हातात गेलं तर? संपूर्ण वर्ग शांत झाला. कारण ही गोष्ट एखाद्या छोट्या कंपनीची नव्हती. ही गोष्ट होती कॉडॅकची. एकेकाळी कॉडॅक म्हणजे फोटोग्राफी. लोक फोटो काढत नव्हते, ते कॉडॅक क्षण जपायचे. वाढदिवस कॉडॅक, लग्न कॉडॅक, सुट्टी कॉडॅक, आठवणी म्हणजे कॉडॅक. कंपनीकडे पैसा होता, मार्केट होतं, ब्रँड होता, ग्राहकांचा विश्वास होता. पण एक गोष्ट नव्हती, भविष्य पाहण्याचं धाडस. आणि अनेक व्यवसाय इथेच हरतात. ते स्पर्धकामुळे हरत, ते स्वतःच्या यशामुळे हरतात. 1975 कोडॅक मधील एका तरुण इंजिनियरने एक मशीन तयार केलं. जड होतं, स्लो होतं, इमेज क्वालिटी खराब होती, पण त्यात एक जादू होती. फिल्म लागत नव्हती. तो होता जगातील पहिला डिजिटल कॅमेरा. होय, डिजिटल रिव्होल्यूशनचा जन्म कोडॅक मध्ये झाला होता. पण जेव्हा हा शोध बोर्डरूम मध्ये आला, तेव्हा एका अधिकाऱ्याने प्रश्न विचारला, जर हे यशस्वी झालं तर आपल्या फिल्म बिझनेसचं काय? आणि त्या एका प्रश्नाने कंपनीचं भविष्य बदललं. कल्पना करा, तुमच्याकडे सोन्याची खाण आहे आणि कुणीतरी येऊन सांगतो, पुढे हिऱ्याची खाण सापडणार आहे. तुम्ही काय कराल? बहुतेक लोक म्हणतील, दोन्ही ठेवू. पण कोडॅकने ठरवलं, आपली सोन्याची खाण वाचूया. म्हणूनच त्यांनी डिजिटलला थांबवलं, स्लो केलं, दुर्लक्षित केलं. दरम्यान इतर कंपन्या पुढे गेल्या. कॅनन, सोनी, निकॉन, नंतर स्मार्टफोन्स, सोशल मीडिया, क्लाउड स्टोरेज. संपूर्ण जग बदललं. ग्राहकांना फिल्म नको होती, त्यांना एक्सपिरियन्स हवा होता. इन्स्टंट फोटो, इन्स्टंट शेअरिंग, इन्स्टंट मेमरी. मार्केट पुढे गेले, कोडॅक मागे राहिला. कोडॅकची सर्वात मोठी चूक टेक्नॉलॉजी नव्हती, ती सायकोलॉजी होती. त्यांना भीती वाटत होती, फिल्म बिझनेस संपेल, रेव्हेन्यू कमी होईल, प्रॉफिट कमी होईल. पण त्यांनी एक गोष्ट विसरली, जर तुम्ही स्वतःला बदललं नाही तर बाजार तुम्हाला बदलून टाकेल. आज अनेक व्यवसाय कॉडॅक सारखेच विचार करत आहेत. एआय मुळे काय होईल, ऑटोमेशन मुळे काय होईल, डिजिटल मुळे काय होईल. पण खरा प्रश्न वेगळाच आहे, जर आपण बदललो नाही तर काय होईल? आज स्वतःला 3 प्रश्न विचारा. तुमच्या बिझनेसमध्ये अशी कोणती गोष्ट आहे जी उद्या तुम्हालाच डिस्टर्ब करू शकते? तुम्ही नवीन टेक्नॉलॉजीला धोका समजता की संधी? तुम्ही आज जे प्रोडक्ट करत आहात ते उद्याच्या ग्रोथला अडवत तर नाही ना? कारण इतिहासात अनेक कंपन्या स्पर्धकामुळे संपल्या नाहीत, त्या स्वतःच्या कम्फर्ट झोनमुळे संपल्या. कोडॅकचा धडा साधा आहे, पण भविष्याची भीती बाळगू नका. भविष्य निर्माण करा, नाहीतर कोणी दुसरा ते करून जाईल. धन्यवाद.